फ्रायडे मॉर्निंग झाली आहे. ॲज युजल रुटीन सुरू झालंय. राहूच्या डब्याची तयारी करते इथे. पोटॅटो व्हेजेस द्यायचे आहेत त्याला आज. आम्हाला तिघांनाही हे पोटॅटो व्हेजेस खूप आवडतात. एअर फ्रायर मध्ये करणार आहे आज. Porch light flicker on the side and moths dancing like they know the tune. Every breath feels bright. आज पुन्हा मस्त ब्राईट सनी डे आहे आणि माझी एकीकडे छान कामं चालली. The world's in tune. बाप रे 8-10 वाजले. मला पटापट आवरायला पाहिजे. राहूच्या शाळेत आज कलर डे आहे. सो एका कुठल्याही कलरचे तुमच्याकडे जे काही कपडे असतील ते वेअर करून जायचे. आम्ही घेतलाय कलर ब्लू. हे ग्लेअर्स, ही कॅप, हे वॉच, हे हुडी आणि ही पॅन्ट आणि हे शूज. रेडी फॉर ब्लू डे? Yes. And today I wear this hat. Okay. Blue hat, blue goggle, blue watch, blue hoodie, and blue pants. ऑल ब्लू. Every friends can wear any color. I have a matching blue, dark blue. राहूला आज हा फुटबॉल हवाय शाळेत. राहू हा पिशवीत ठेवला आणि पिशवी तुझ्या बॅगमध्ये ठेवली. ओके. ते पोटॅटो व्हेजेस राहू लंचच्या डब्यात दिलेत. हा I was one blue hat. We were sparks on quiet streets. बाबडी काय झालं? The rain comes, या then these all flowers can fall down like this. मस्त आहेत ना. No. You cannot pick it up. या बट इट्स ऑलरेडी फॉल्न डाऊन. राहूला शाळेत सोडलंय. बससाठी इथे मी आता थांबली आहे. बस येते तोपर्यंत एक गोष्ट दाखवते मी तुम्हाला. ही तुम्हाला साईन दिसते. तर कॅनडामध्ये जर तुम्हाला सायकल चालवायची असेल तर या ट्रॅकवरनं तुम्ही चालवू शकता. मेन रोडवरती सायकल नेता येत नाही आणि आपण त्या साईन्सवरनं चालू शकत नाही. त्याच्या बाजूला हा जो फुटपाथ आहे त्यावरनं आपण जायचं. हा वॉकिंग पाथ, हा सायकल ट्रॅक आणि हा मेन रोड. घरी पोचले. दुपारपर्यंतच्या रुटीनमधली माझी सगळी कामं छान आवरून झालेली आहे. मध्ये मला काही शूट करायला वेळ नाही मिळाला. राहूला सुद्धा मी शाळेतनं घेऊन आली आहे आणि ह्या सगळ्यात आज माझं फक्त एकच काम राहिलंय. ते म्हणजे हा सगळा कचरा मला टाकून यायचा आहे खाली जाऊन. तर म्हटलं तुम्हालाही दाखवूया इथे कॅनडामध्ये कचऱ्याची मॅनेजमेंट कशी होते. घरातच आधी तुम्हाला असा सगळा कचरा वेगळा करून ठेवायला लागतो. 2-3 प्रकारांमध्ये मी तो वेगळा करते. हे बघा, हा आहे सगळा ओला कचरा. इथे हा सगळा ड्राय कचरा मी बांधून ठेवलाय. पुठ्ठा प्रकार असेल किंवा असे बॉक्सेस प्रकार असतील ते एक सेपरेट टाकायला लागतं आपल्याला. हे जे 2 दुधाचे कॅन आहे, आता दूध इथे तुम्ही बघू शकता असं कॅनमध्ये मिळतं. काही ठिकाणी पिशव्या पण मिळतात. ते एकदा मी तुम्हाला कधीतरी दाखवेन. पण हा कचरा आपला जो आहे हा रिसायकलेबल आहे. कारण इथे बघू शकता तुम्ही त्यांनी हे साईन दिले म्हणजे हा आपल्याला तसा वेगळा टाकायला लागतो. असे जर काही कॅन्स असतील आपल्याकडे तर ते कॅन सेक्शनमध्ये टाकायला लागतात आणि हे जे प्लॅस्टिकचा हा डब्बा आहे हा प्लॅस्टिक सेक्शनमध्ये टाकायला लागतो. आता हा सगळा जो कचरा आहे हा आपल्याला खाली जाऊन टाकायचा आहे. इंडियामध्ये आपण साधारण घराच्या बाहेर कचरा ठेवतो किंवा घंटागाडी येते आणि मग आपण कचरा देऊन टाकतो. पण इथे तसं करता येत नाही आणि कॅनडाच्या प्रत्येक भागात वेगवेगळे रूल्स आहेत. पण आत्ता आम्ही जिथे ज्या अपार्टमेंटमध्ये राहतोय तिथे ग्राउंड फ्लोअरला एक मोठी गार्बेज रूम आहे. तर तिथे हा सगळा कचरा नेऊन आता आपल्याला टाकायचा आहे. चला, गार्बेज रूम या फ्लोअरला आहे. सो आपल्याला इथे जायचं आहे. ही इथे समोर गार्बेज रूम आहे. आतमध्ये इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक प्रकारच्या कचऱ्यासाठी वेगवेगळ्या इथे बिन्स आहेत, कंटेनर्स आहेत. इथे ड्राय कचरा टाकायचा, इथे ओला कचरा. आता ह्यात आपल्याला पुठ्ठा टाकायचा आहे. हा कंटेनर आहे तो बॉक्ससाठीचा आहे आणि आता इथे बघू शकता सगळ्या प्रकारचे कॅन्स असतील ते ह्याच्यात टाकायचे. तो सगळ्या बिन्सवरती असं त्यांनी मेन्शन केलेलं असतं. आणि इकडून आपण बाहेर आलो की सॅनिटायझर ठेवलं आहे त्यांनी. असं छान ऑर्गनाईज पद्धतीने वेस्ट मॅनेजमेंट इथे केली जाते. आणि आता तिकडनंच मी जाते आयब्रोज करायला कारण माझे आयब्रोज बघू शकता किती वाढलेत.
आणि उद्या आम्हाला कॅनडामध्ये एका मराठी नाटकाला जायचं आहे. सो थोडंसं क्लीनअप करूया म्हटलं. आयब्रोज करून झालेत माझे. आता आम्ही इथे जरा थोडंसं खायला आलोत. Two hearts finding where to पुष्करने घेतलाय चिकन करी बाउल आणि मी आणि राऊ खातोय बर्गर. talk into the dark. If I called you to फायनली घरी आलेलो आहोत आणि असा आजचा दिवस हा सगळा काही गडबडीत गेलाय. तरी त्यातल्या त्यात जेवढ्या मोमेंट्स मला कॅप्चर करता येतील, जे जे तुम्हाला दाखवणं शक्य आहे ते सगळं कॅप्चर करायचा मी प्रयत्न केलाय. खरं तर इंडियामधनं आम्ही जेव्हा कॅनडामध्ये मूव्ह होत होतो तेव्हा माझं जे जुनं यूट्यूब चॅनल होतं त्याच्यावरती मी व्लॉग टाकला होता आणि तेव्हा मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की अंकिता, तुझ्या नजरेतून कॅनडा बघायला आम्हाला खूप आवडेल. आणि मी इथे हळूहळू प्रयत्न करते की एक एक गोष्ट मी तुम्हाला दाखवू शकेन. कारण आम्हालासुद्धा इथे येऊन आत्ता 3-4 महिनेच झालेत. काही गोष्टी आम्हाला कळल्या आहेत, काही अजून आम्ही समजून घेतोय, शिकतोय. त्याच्यामुळे ज्या ज्या या 3-4 महिन्यात गोष्टी आम्हाला कळल्या आहेत त्या मी शक्यतो आत्ता तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. कारण इथले रूल्स वेगळे आहेत किंवा इकडचं नेचर जसं मी म्हटलं, फूड सगळं वेगळं आहे. त्याच्यामुळे हळूहळू एक एक गोष्टी मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईन. आणि जसं इंडियामध्ये मी व्लॉग करायचे तेव्हासुद्धा म्हणायचे की तुम्हाला तर ह्या सगळ्या गोष्टी मी दाखवते, पण त्याचबरोबर माझ्या लाईफशी निगडीत त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी छान कॅप्चर होत आहेत, ह्याचासुद्धा मला तितकाच आनंद आहे. कारण आत्ता जर मी वळून मागे बघितलं आणि मला असं वाटलं की मी त्या दिवशी काय केलं होतं, तर माझ्या त्या यूट्यूब चॅनलवरती मी छान सगळं एक त्याचा संग्रह करून ठेवलेला आहे. आणि शक्यतो माझा इथेसुद्धा असाच प्रयत्न आहे की तुम्हाला तर मी कॅनडा दाखवणार आहेच, पण त्याचबरोबर माझ्यासुद्धा या सगळ्या गोष्टी छान कॅप्चर केल्या जातील. त्याच्यामुळे आजचं सगळं तुम्हाला छान छान जेवढं जमेल तेवढं दाखवलेलं आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.